नमस्कार मंडळी. आज मी चॉकलेट बनवते आहे. ते कोणालाही जमेल असं खूप छान असं चॉकलेट बार बनवते आहे. तर त्यासाठी मी 20-25 काजू, बदाम, पिस्ते समप्रमाणात घेतले आहे. 1 वाटी दूध हे मिक्सरमध्ये मी वाटून घेतलं आहे आणि हे चॉकलेट कंपाऊंड आहे ना, त्याचे 2 बार घेतले आहेत. ते छोटे-छोटे तुकडे करून त्याला मी डबल बॉईल करून घेतलं आणि ते छानपैकी मिक्स करून घेतलं. सगळ्या गाठी त्याच्या फोडून घेतल्या. मग त्याच्यात व्हॅनिला एसेन्सचे 3-4 ड्रॉप टाकलेत आणि हे आपले वाटलेलं जे मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि हे चॉकलेट आहे ना खरंच खूप टेस्टी लागतं. आणि 100 ग्रॅम मी काजू जे अख्खे आहेत ना ते टाकले. थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर रेसिकेटेड कोकोनट ते पण मी त्याच कपने मोजलेलं आहे आणि ते पूर्ण 1 कप मी टाकलेलं आहे. थोड्या वेळानंतर मग मी या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू करून ते फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं 2 तासासाठी. आता रक्षाबंधन येते, सगळे सण येतात, आपला श्रावण महिना चालू होतोय. मग आपण बाहेरून महागडे चॉकलेट घेण्यापेक्षा किंवा मिठाई घेण्यापेक्षा हे आपण घरात केलेले कधी पण चांगलेच. रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मी या बरणीत सकाळी भरून ठेवलेले आहेत.